शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच हजरत मौलाना साहेब यांची पावनभूमी समजल्या जाणाऱ्या पैठण शहरामध्ये सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी हे अत्यंत शिगेला पोहोचले असून आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 10चे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार राजूभाई भट्टीवाले आपल्यासोबत आहेत। राजूभाई, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण या निवडणुकीमध्ये जी उमेदवारी घेतली तर या संदर्भात आपण मतदारांना काय आवाहन करणार? मतदाराला मी असे आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतो की त्यांनी आत्तापर्यंत जे काही मला इथून बागावी आम्ही 2 वेळेस निवडून आलेलो आहे, त्यावेळेस आम्हाला भरपूर प्रमाणात साथ दिली होती आणि आम्ही भरपूर जनतेचे कामं केलेले आहे। परंतु जे काही राहिलं असन आणि आमच्याकडून काही चुकावी झाल्या असत्या तर ते मतदार बंधूंनी सोडून द्यावे व आम्हाला आता मला तर फार मोठ्या प्रमाणात मतदार बांधवाचा भरपूर प्रमाणात वाढता प्रतिसाद आहे। परंतु जे काही काम राहिले असतील तर ते आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। बरं, आपल्या वार्डामध्ये सध्या कोणत्या कोणत्या समस्या आहेत? आमच्या वार्डामध्ये आता भरपूर समस्या आहेत। पाण्याची सर्वात मोठी समस्या आणि पाण्याची समस्या जी आहे, रस्त्याची समस्या आहे, ही फार मोठी आहे। त्याच्यामुळं आम्हाला ती समस्या सोडण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहे आणि लोकांना चांगल्या प्रमाणात कसं पाणी भेटन, स्वच्छ प्रमाणात कसं पाणी भेटन, त्याच रस्ते कसे चांगले होतील, लाईटीची व्यवस्था कशी चांगली करता येईल, असे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरं, आपण या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदारांचा प्रतिसाद हा चांगला आहे। दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आपण उमेदवारी घेतली, यामध्ये पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत दत्ताभाऊ गोरडे हे आपल्यासोबत फिरत असताना आपल्या वार्डामध्ये प्रतिसाद मतदारांचा कसा दिसला तुम्हाला? दत्ताभाऊ गोरडे हे एक कराडीचे कार्यकर्ते, उबाठा संघाचे, आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, आणि ते भरपूर प्रमाणात मेहनत घेत आहेत, आमच्या संघ फिरत आहे, रात्री ते माझी मेहनत घेत आहेत आणि त्याच्यामुळं लोकांचा प्रतिसाद त्यांना भरपूर प्रमाणात आहे। पैठण शहरामध्ये बी आहे, आमच्या वार्डात बी आहे। त्याच्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रमाणात अडीअडचणी येतील असं आम्हाला वाटत नाही। त्यांना भरपूर प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे पैठण शहरामध्ये बी आणि त्याच्यामुळं दत्ताभाऊमुळं आम्हाला बी फार मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मिळेल असं आम्हाला वाटतं। म्हणजे उर्वरित निवडून आल्यानंतर आपण उर्वरित राहिलेली जे काही विकास कामे आहेत ते दत्ताभाऊ गोरडे यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार असं आपण सांगू इच्छिता? दत्ताभाऊ गोरडेंनी इथून याच्या पहिले बी नगराध्यक्ष असताना भरपूर कामं केलेली आहे। जसे आमच्या मुस्लिम वार्डामध्ये, मुस्लिम भागामध्ये जे नगरपालिकेचं जे काम पेंडिंग पडलं होतं बऱ्याच दिवसापासून, त्यांनी जे नगरपालिका इथं आणूनसनी आमचा जे थोडाफार विकास करण्याचं काम त्यांनी केलं। परंतु त्याच्यानंतर मग पाईपलाईनची कामं केली, रस्त्याची कामं केली, त्यांनी भरपूर प्रमाणात कामं केली होती। परंतु जे काही आता 9 वर्ष झाले नगरपालिकेचे इलेक्शन झाले नाही, त्याच्यामुळे ते बरेचसे कामं पेंडिंग पडलेले लोकांना आणि BJPची सत्ता असल्यामुळं आम्हाला भरपूर प्रमाणात काही काम करता आले नाही, कारण BJP सत्ता होती। आपली गोष्ट बरोबर आहे। त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का, आता जर कधी आमची सत्ता आली आणि दत्ताभाऊचा आम्हाला जर काही साथ भेटली तर मला असं वाटत नाही का आम्ही कोणत्याही प्रमाणात कमी पडू। लोकांच्या समस्या सोडण्यासाठी भरपूर प्रमाणात समस्या सोडू। दत्ताभाऊच त्या कामामध्ये सक्षम आहे, त्याच्यामुळं आम्हाला ते अडचण येणार नाही असे आम्हाला वाटतं। तर या निमित्तानं आम्ही संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो, आपले आभार मानतो। धन्यवाद।